आणि बाकी आता कुठे आहेत काय माहिती. बाकी त्या साईडला असतील, दाखवतो मी तुम्हाला. हां बघा या साईडला आहे बघा बाकी. तर मित्रांनो फायनली नवरदेव गेले मंडपात. तोपर्यंत आपण जेवण करून घेऊन लगेच ताराबादला निघून जाऊ, कारण की वेळ होऊन जाईल आपल्याला ताराबादला जायला. आता 9 साडेनऊ वाजले असतील, तर जायला आपल्याला कमीत कमी 11 साडे11 तर वाजणार आहेत. तर आपले सगळे पुढे जेवायला बसले. काही जेवण पण बघू शकतो तुम्ही तिकडे. बघा किती लाईन लागली. आम्ही एवढाच पदार्थ घेतला. हा पदार्थ खाऊन घेऊन डायरेक्ट घरी निघून जाऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉगमध्ये. तर आपण आज उमराण्याला आलो आहे नाईट प्रोग्राम वाजण्यासाठी, म्हणजे नाईटचं लग्न आहे. तर गाडी आपण तिथे लावली लॉन्सच्या समोर, लक्ष्मीनारायण लॉन्स म्हणून आहे. इथं आपण आलेलो आहे, हायवेच्या शेजारीच आहे. तर आपण काल सड्याला मांडव वाजला आणि त्याचा सड्याचाच कार्यक्रम आहे हा लग्नाचा उमराण्याला. आणि त्याच्या अगोदर पण आपण वनोलीला 2 दिवस वाजलं, मांडव आणि लग्न. ते काही व्लॉग बनवले नाही मी, कारण की खूप घाई गडबडीत होतो म्हणून. तर आज मला वेळ भेटला, आज निवांत झालो, कारण की आज भरपूर टाईम आहे अजून लग्नाला. पहिलेच आपली गाडी येऊन लागलेली आहे. आता 6 वाजले असतील, 5:30-6 वाजले असतील. तर आपण शार्पी लावून आपली गाडी रेडी आहे. फक्त आता शेवंती निघण्याचा टाईम आहे आणि लगेच वरात येईल. इथं 8-8:30 वाजेपर्यंत लग्न लागून जाणार आहे. तर बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग पण भारी होणार आहे. आणि चॅनलला नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर ठीक आहे, बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. आपण आता तिकडे जाऊ बँडच्या गाडीकडे. आणि आपली शार्पीची गाडी तिथे लावली, तिकडे बघू शकता तुम्ही. शार्पीची गाडी तिथं पार्किंग करून दिली पार्किंगच्या जागेवर. तर बघा इथे आपले बँडमधले सगळे पोरं बसले इथं पुढे कॅबिनमध्ये बसले. कोण कोण बसले माहिती आहे का? हाय गाईस, 3 जण आहे. तिकडे कोण आहे? तिकडे कोण आहे? तिकडे कोण आहे? हां तुम्हाला गणेश बसलाय. बँडमध्ये सगळ्यांचा अवतार खराब होऊन जातो. किती बी चांगले ड्रेस घालून आले ना, चांगले मस्त एकदम भारी ड्रेस घेऊन आलो, तरी बँडमध्ये थोडेसे मळूनच जातात ते, म्हणून त्यांचे तोंड बी खराब होऊन जातात उन्हातानात वाजता म्हणून. आणि बघा आता मेकअप चालू आहे त्यांचा. त्यांनी बॅग आणलेत. बॅगमध्ये पावडर, ते काय म्हणतात अजून, फेअर अँड हँडसम क्रीम, अजून काही फेअर अँड लवली पण लावतात. लडकीवाले क्रीम ते पण लावता काही. आपण यांनी बी आता फ्रेश झाले. हा रोहित आहे नामपूरचा, तुम्ही ओळखत असाल याला. कोण ओळखतं मला सांगा. तर बाकीचे पुढे, बाकीचे तिकडे बाई इथं गाडीजवळ उभे थारच्या जवळ. आणि बाकी आता कुठे आहेत काय माहिती. बाकी त्या साईडला असतील, दाखवतो मी तुम्हाला. हां बघा या साईडला आहे बघा बाकी. इथं मागे उभे आहेत. काय विषय चालू आहे काय माहिती. बाकी तिकडे तर 2 माकडं बसले बा, तिकडे 2 जण बसले, ते बी आपल्या बँडमधले आहेत. ठीक आहे, बघत राहा कंटिन्यू. तर मित्रांनो फायनली आपण शेवंती घेऊन आलो आहे इथं मंदिराजवळ. दत्त मंदिर आहे इथं. शेवंती घेऊन आलो आहे आपण. थोडं अंतर आहे, 500 मीटरचं अंतर असेल लॉनजवळ. तर आपण इथं घेऊन आलो आहे वाजत. तर लगेच थोड्याच वेळाने गाडी चालू होणार आहे. आणि गाडी चालू करून दिली आहे, सगळं इन्स्ट्रुमेंट चालू आहे. नवरदेव मध्ये तयारी करतायत, ते बघू शकता तुम्ही.
सर्व तयारी करताय आणि थोड्याच वेळाने आता लगेच नवरदेवाची तयारी झाल्यावर लगेच आपण वाजवणं चालू करू. तर मित्रांनो, पहिले पण मी पहिल्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की आपले व्ह्यूवर्स कुठून कुठून बघताय मला कमेंट करून कळवा. असं बऱ्याच मित्रांनी मला कमेंट केलेलं आहे की मी या गावामधून बोलतोय. त्या बऱ्याच गावांचे नाव आले होते. बरेच मित्र आपले लांब लांबवरून बघताय, दूरदूरून बघताय. त्यांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो, असेच ब्लॉग बघण्यासाठी आपले. कारण की तुम्ही बघतात म्हणूनच मी ब्लॉग बनवतो, नाही तर कोणी बघत नसणार तर मग बनवून उपयोग नाही होणार. तर ठीक आहे मित्रांनो, सर्वांचं मनापासून आभार. तेरी शिरडी में आता हिंदू है मुसलमान, तेरी शिरडी में आ कितने भी परेशान, तेरी शिरडी में काम सबके हुए आसान, तेरी शिरडी में दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, ओ दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, ओ दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, नजराना दिल का लाया बाबा, नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, दीवाना हो गया, मैं दीवाना हो गया, दीवाना हो गया। ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलला तो मी मानलं, मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलला आता मी मानलं, शेजारची टाळी मायला लागली डुलायला, सव लागली डुलायला, सवन बिन पोपटला लाग मीठ मीठ बोलायला, सवन बिन पोपटला लाग मीठ मीठ बोलायला,
मित्रांनो फायनली नवरदेव गेले मंडपात. तोपर्यंत आपण जेवण करून घेऊन लगेच ताराबादला निघून जाऊ, कारण की वेळ होऊन जाईल आपल्याला ताराबादला जायला. आता 9 साडेनऊ वाजले असतील, तर जायला आपल्याला कमीत कमी 11 साडे11 तर वाजणार आहेत. तर आपले सगळे पोरं इथे जेवायला बसले. काही जेवण पण बघू शकतो तुम्ही. तिकडे बघा किती लाईन लागली. आम्ही एवढाच पदार्थ घेतला. हा पदार्थ खाऊन घेऊन डायरेक्ट घरी निघून जाऊ. तर आपण जेवण करून डायरेक्ट आता बँकच्या गाडीकडे जाऊ. शार्पीची गाडी तिथेच लावलेली आहे झाडाखाली. मला तीच घेऊन जायची आहे, शार्पीची गाडी मी चालवणार आहे आणि बँकची गाडी 2 गाड्या आहेत आपल्या. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि लवकरच आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे. आणि काही लोक म्हणत होते फेक सबस्क्रायबर आहेत म्हणे, पण तसं नाही मित्रांनो. आपल्या चॅनललाच चॅनलवर जा आपल्या आणि तिथं व्हिडिओमध्ये बघा, शॉर्टमध्ये आपला एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याचं नाव आहे ते मांगीतुंगी यात्रेला गेलो होतो मी. तिथं मी जो असतो मोदकावाला जो गाडी फिरवतो त्याला पैसे देत होतो, तो व्हिडिओ टाकला आहे, शॉर्ट व्हिडिओ. त्याच्यावर कमीत बघून घ्या तुम्ही व्ह्यूज किती आहेत, लाईक किती आहेत आणि कमेंट किती आहेत ते बघून घ्या. तो व्हिडिओ आपल्याला व्हायरल झाला आहे, म्हणून आपले सबस्क्रायबर गेन झाले, ग्रो झाला आपला चॅनल. तर असंच सपोर्ट असू द्या मित्रांनो तुमचा पण. ठीक आहे मित्रांनो, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.